नमस्कार मित्रांनो. आज आहे 14th ऑफ ऑगस्ट आणि स्वागत आहे तुमचं फुल टाईम ट्रेडिंगच्या डे 25 मध्ये. तर चला बघूयात आज आपण बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड केलं. तर इथे तुम्ही बघू शकता बँक निफ्टी ओपन झालं होतं फ्लॅट आणि जसं की आपण काल डिस्कस केलं होतं, या डिसेंडिंग ट्रायंगलचा फॉलोअप आला आज सकाळी, जे की अराउंड 100-200 पॉइंट्सची डाउन मूव्ह आली. तर इथे आता एक गोष्ट बघण्यालायक आहे, की ही जी लेव्हल होती, ही खूप क्रुशियल लेव्हल होती. ती कशामुळे? कारण इथे तुम्ही बघू शकता, की या झोनमधून एक खूप स्ट्राँग अप मूव्ह आली आहे. तो बायर्स ट्राय करणार हा झोन डिफेंड करायचा. तर सकाळी झालं काय, की फर्स्ट टाईम बायर्सने इथून रिव्हर्स केलं, पण प्राइस सेलर्सने परत खाली आणली आणि याच्या खाली क्लोजिंग दिली. आणि अराउंड 1.5 ते 2 तास प्राइस या लेव्हलच्या खालीच ट्रेड करत होती. तर इथे आता 2 गोष्टी होऊ शकतात. ते की एक डाउन मूव्ह कंटिन्यू होऊ शकते किंवा जे सेलर्स आहेत हे ट्रॅप होऊ शकतात आणि इथून परत थोडी अप मूव्ह येऊ शकते. तर इथे मी वेट करत होतो की सेलर्स कधी ट्रॅप होतायत आणि याचा मी शॉर्ट व्हिडिओ देखील YouTubeवर अपलोड केला होता, की माझं ट्रेडिंग लॉजिक काय आहे. तर इथे जसे मला दिसले की सेलर्स ट्रॅप झालेत, तसं मी इथे लाँग केलं होतं या हॅमर कॅन्डल नंतर आणि ही बघू शकता तुम्ही माझी ऑर्डर बुक. आपण लाँग केलं होतं 144 ला आणि एक्झिट केलंय अराउंड 2 वाजता. म्हणजे अराउंड 15 मिनिटात आपला ट्रेड क्लोज झाला आणि अराउंड या लेव्हल्सला आपण एक्झिट केलं अराउंड 130 पॉइंट्स घेऊन. जास्त मोठं टार्गेट मी एक्स्पेक्ट करत नव्हतो. कारण इथून एक स्ट्राँग सेलिंग देखील आली होती. जो हा झोन आहे, या झोनमधून एक स्ट्राँग सेलिंग देखील आली होती. तो सेलर्स ट्राय करणार, की हा झोन डिफेंड करायचे. तर त्याच्यामुळे मी एक मोठं टार्गेट एक्स्पेक्ट करत नव्हतो. तो अराउंड 15 ते 17 मिनिटामध्ये आपण एक्झिट केलं आणि आज आपण बुक केलंय अराउंड ₹3,500 चा प्रॉफिट. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात आपण पुढच्या वीकमध्ये एका नवीन व्हिडिओ सोबत.